हॅलो हॅलो येस मॅम. स्लाइड दिसते का व्यवस्थित? यस मॅम. ओके. हा चॅप्टर नंबर किती आहे रे? 6. 6. गुड. 6 चॅप्टर नंबर आहे. हाऊ मेनी चॅप्टर्स आर देअर इन अवर सिलेबस? 8. 8. 8 मधला एक खूप छोटा आहे, 2-3 लेक्चर मध्ये होतो आणि हा एक आहे. ओके. राइट नेम ऑफ चॅप्टर पॉलिमर. लिहिलं? लिहिलं का? येस मॅम. नाव ऐकलंय का रे अगोदर कधी हे चॅप्टरचं? येस मॅम. 12वीला आहे चॅप्टर, हो की नाही? येस मॅम. ओके. किती मार्क्स आहे मॅडम चॅप्टर? मोजाबर मार्क. हे किती मार्क आहेत? 16. 16 मार्काला चॅप्टर आहे. आणि आपण जो कंप्लीट केला तो किती मार्काला आहे? 9. 9 मार्काला. 9 मार्क. वेटेज लिहून घेता का रे चॅप्टरचा आतापर्यंत झालेल्या? घेताय का नको का माहिती आहे? फर्स्ट चॅप्टर 16 मार्काला आहे, वॉटर चॅप्टर. लिहून घ्या, वेटेज असावं तुमच्याकडे. फर्स्ट चॅप्टर 16 मार्काला आहे. त्यानंतर आपण लुब्रिकंट एक कंप्लीट केलेला आहे, तो 13 मार्काला आहे. देन मेटल अलॉय अँड सिरॅमिक्स 10 मार्कासाठी आहे. 10 मार्कासाठी आहे. फ्युएल 15 मार्कासाठी आहे. आणि हा पॉलिमर हा 16 मार्कासाठी आहे. मॉडर्न एनालिटिकल केमिस्ट्री 9 मार्काला, आता दाखवलं की 9 मार्काला आहे. ओके. सिलेबस लिहून घेताय. हे 7.1 हा पॉइंट 5 मार्काला विचारला जाणार आहे. फक्त एवढंच लिहायचं, सिरियल नंबर, कंटेंट आणि किती मार्काला आहे. नंतर दुसरं सिरियल नंबर, याच्यातला हा कंटेंट आणि किती मार्काला आहे. एवढं 2 झाल्यानंतर सांगा. खालच्या पेजवरती आहे 7.3 हा सिलेबस आणि हा 6 मार्काला आहे. ओके. खूप सोपा चॅप्टर आहे. राईट करा सिलेबस. हे बाकीचं एक्सप्लेनेशन, ऍप्लिकेशन हे काही लिहू नका. आवर्स, असेसमेंट, ब्लूम लेवल वगैरे काहीही लिहायचं नाही.
ओके झालं लिहून? हॅलो Yes, नो ma'am. मॅम. नो मॅम. हा ओके ओके लिहा. झालं? Done, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Then write this 7.3 only and weightage is 6. हे एवढं लिहा. सिलेक्ट केलेलं तेवढं लिहा. ओव्हर. Done, ma'am. Have you seen monomer and polymer? This is single unit is known as this single unit. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Here 8 monomers are there. किती मोनोमर आहेत? 8. 8. हा सिंपल मॉलिक्यूल आहे आणि हे पॉलिमर किती आहेत? हाऊ मेनी पॉलिमर्स आर देयर? 7. 7.
No, it is wrong one. Polymer is a one. This is a one polymer. एखादी चेन असेल, चेनचे छोटे 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 पार्ट आपल्याकडे सुट्टे असतील, तर ते चेनचे छोटे पार्ट झाले, ते म्हणजे मोनोमर झाले. आणि आपण एकमेकांमध्ये अडकवून एक लाईन बनवली तर ती चेन झाली. तेव्हा त्या चेनला आपण अनेक चेन म्हणतो का? नो मॅम. नाही. मीन्स हिअर मोनोमर्स आर 8, but by joining the many monomers or large number of monomers, we'll got a single polymer here. Okay, whose molecular weight is high? Molecular weight, do you know what is mean by molecular weight? आत असणाऱ्या मॉलिक्युलची बेरीज, मॉलिक्युलच्या मासची बेरीज म्हणजे मोलिक्युलर वेट असतं. बघितलं की नाही आपण? येस मॅम. आता शिकलो की चॅप्टर मध्ये, अनालिटिकल मध्ये. ह्याचं मॉलिक्युलर वेट, याचं मॉलिक्युलर वेट, प्रत्येकाचं मॉलिक्युलर वेट. केमिकलचं नाव माहिती असलं की आपण काय काढू शकतो? मॉलिक्युलर वेट. केमिकलचं नाव माहिती असेल तर मॉलिक्युलर वेट काढू शकतो. कुणाचं मॉलिक्युलर वेट जास्त असतं, मोनोमरचं की पॉलिमरचं? पॉलिमरचं जास्त असतं. मीन्स हु इज अ हाय मॉलिक्युलर वेट? ही पॉलिमरची डेफिनेशन सांगतोय, म्हणून ही हाय मॉलिक्युलर वेट कोण आहे? पॉलिमर. हाऊ इट इज मेड? इट इज मेड बाय जॉइनिंग ऑफ लार्ज नंबर ऑफ सिंपल मॉलिक्यूल. म्हणजेच कोण? मोनोमर्स. It is formed by joining of large number of simple molecule. Large number of simple molecule is nothing but it is monomer. For example, polythene, PVC. आपण in detail study करणार आहोत. Are you getting? मोनोमर जॉईन झाल्यानंतर काय तयार होतं? पॉलिमर. मोनोमर जॉईन झाले, जॉइनिंग ऑफ लार्ज नंबर ऑफ मोनोमर फॉर्म पॉलिमर. आर यू गेटिंग? समजले का? येस मॅम. तुम्हाला वाटेल आपल्याला नाही डेफिनेशन याची, पण आपल्याला पॉलिमरायझेशन पर्यंत जाण्यासाठी पॉलिमर म्हणजे काय माहिती असावं लागतं, म्हणून आपण तिथे घ्यावं लागलं आपल्याला. ओके, स्लाइड चेंज दिसते का रे? मगाच्या सिलेबसची स्लाइड दिसते का वेगळी स्लाइड दिसते? वेगळी. हा, पीपीटी दिसते ना? ओके, लिहू शकता का ही डेफिनेशन? येस मॅम. समजले का तुम्हाला? पण सर्वांना समजले का? येस मॅम. लिहा मग पॉलिमरची डेफिनेशन लिहा. ओव्हर. नो मॅम. हा, ही फिगर पण काढून घ्यायची काय, म्हणजे नंतर वाचताना लक्षात येतं.
डन मॅम. ओके, फिगर पण काढली ना? येस मॅम. Yes, ma'am. पॉलिमरायझेशन शब्द काढला का रे, लिहिला का रे इथं? येस मॅम. मोनोमर पासून पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन असं म्हणायचं. मोनोमर पासून पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन असं म्हणायचं. आपल्या सिलेबसला पण आलेले आहेत आता. पॉलिमरायझेशन जिथे TiON असतं शेवटी, तिथं काय असते? कुठे पण असू द्या, TiON जिथं असतं तिथे काय असते? Process. प्रोसेस. त्या प्रोसेस मध्ये काय होतं? लार्ज नंबर ऑफ कुठले मॉलिक्यूल? Small molecule. हा, लार्ज नंबर ऑफ स्मॉल मॉलिक्यूल किंवा लार्ज नंबर ऑफ स्मॉल मॉलिक्यूल म्हणजे काय माहितीये तुम्हाला? स्मॉल मॉलिक्यूल पण आपण शब्द काढून टाकूयात, सोपी डेफिनेशन तयार करूयात. हा, in which monomer combines. वाचा बरं आता. Chemical process in which monomer combine chemically to produce large chain of polymer. Is called as पॉलिमरायझेशन. are you getting? समजलं Yes, का? ज्या प्रोसेस मध्ये मोनोमर कंबाईन होऊन पॉलिमर तयार होतात त्या प्रोसेसला काय म्हणायचं? पॉलिमरायझेशन असं म्हणायचं. समजलं? समजलं की नाही? येस मॅम. हा, एवढंच फक्त पहिली पॉलिमरायझेशन हेडिंग लिहा. फक्त एवढंच लिहा सिलेक्ट केलेलं. फक्त पॉलिमरायझेशनची डेफिनेशन लिहा. लिहिली? Yes, ma'am. हा, ओके. मी दुसरी स्लाइड ओपन करते. खूप लक्ष द्यायचं. आता जर एक 10-15 मिनिट लक्ष दिलं ना, चॅप्टर सगळं आपोआप येईल तुम्हाला. तुम्हाला दिसत असेल मी पेंट ओपन केलेलं आहे की नाही? येस ऑर नो? Yes, ma'am. येस मॅम. ओके. पॉलिमरचे 2 टाइप असतात. फर्स्ट वन इज ऍडिशन पॉलिमरायझेशन, ऍडिशन. आणि सेकंड टाइप असतो कंडेन्सेशन. ओके, ऍडिशन आणि कंडेन्सेशन.
ऍडिशन पॉलिमरायझेशन आणि कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन व्यवस्थित लक्ष द्यायचं. हिअर हा कार्बन आहे, डबल बॉन्ड आणि कार्बन, कार्बन डबल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड, कार्बन. दिसते सर्वांना? हॅलो मॅम, हा बोला. ऍडिशनची स्लाइड दिसत नाही. तुम्हाला पेंट मधली पेंट ओपन झालंय का तुमच्या मोबाईल नाही मध्ये? मॅडम, ते चॅप्टरची No, स्लाइड ma'am. दिसते. कंडेन्सेशन PPT पॉलिमरायझेशन दे दिसते. मॅम. ठीक आहे, थँक्स ज्याने कोणी सांगितलं त्याला. आता दिसते का रे? हो मॅडम, आता दिसते. हा ओके. मी कार्बन डबल बॉन्ड कार्बन लिहिलेला आहे. खूप लक्ष द्या, परत चॅप्टर अभ्यास करायची गरज लागणार नाही. कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ओके, मी आता इथं हायड्रोजन लिहिणार आहे. तुम्हाला माहित आहे हायड्रोजन असतो कार्बनला, बॉन्ड सोडून बाकी जे घटक असतात त्या ठिकाणी कुठला मॉलिक्यूल जॉईन झालेला असतो? हायड्रोजन. ओके, ठीक आहे. एका कार्बनला एक हायड्रोजन वरती एक खालच्या साईडला, नंतर वरती एक खाली एक. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? व्हॉट इज नेम ऑफ दिस कंपाऊंड? मिथेन. इथेन Ethane. इथिन इथेन इथिन इथिन. ई आणि ई. मला सांगा, हाऊ मेनी मोनोमर्स आर हिअर? 1 अजून कोण सांगणार आहे का? मी मोनोमर विचारते, किती मोनोमर आहे तिथं? तुमच्या डोक्यात जे काही येत असेल ना, प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे, जे येते ते बोलायचं. 1 कुणाला 6 वाटतात का रे? खूप वेळेस मुलं 6 म्हणतात. 6 वाटतात का? 4 वाटतात. ठीक आहे, अजून किती वाटतात? बरं 6 ठीक आहे. ऍक्च्युअल हा एक मोनोमर आहे. हा जो सगळा सर्व आहे तो एक मोनोमर आहे. हा ओनली वन मोनोमर्स. हा एक मोनोमर आहे. मी अजून एक मोनोमर लिहिते. आता मला 2 मोनोमर दिसत आहेत इथं. अंडर सुटेबल कंडिशन मध्ये काय होतं? सुटेबल कंडिशन मध्ये काय होतं की समजा हा एक मेंबर आहे, हा एक मेंबर आहे, हा एक मेंबर आहे, हा एक मेंबर आहे. कधीतरी या कार्बनला या कार्बन बरोबरती राहायला आवडत नाही जर त्याला दुसरा मेंबर आला तर. जसं आपली एखाद्या बरोबर चांगली मैत्री असते, मध्येच कोणतरी येतं आणि आपल्या फ्रेंडला अजून जास्त गोड बोलतं, मग आपली फ्रेंडशिप ब्रेक होऊन जाते. त्याप्रमाणे इथं कधीही सिंगल बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो कुणाच्या तुलनेमध्ये? डबल बॉन्डच्या तुलनेमध्ये. म्हणजे डबल बॉन्ड हा वीक बॉन्ड असतो. मग अंडर सुटेबल कंडिशन मध्ये काय होतं? या डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक होतो. केमिस्ट्री मधला एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात? एक बॉन्ड तयार होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते? इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. या ठिकाणी इथला जर एक बॉन्ड ब्रेक झाला, इथला जर एक बॉन्ड ब्रेक झाला तर किती इलेक्ट्रॉन रिकामे झाले? किती इलेक्ट्रॉन रिकामे झाले राजांनो? बोला पटपट. हा, किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन रिकामे झाले, हो की नाही? एक इलेक्ट्रॉन कुणाचा होता? कार्बन पहिल्या कार्बनचा. दुसरा इलेक्ट्रॉन कोणाचा होता? दुसऱ्या कार्बनचा. ओके, इथं पण सेम असंच होतं. इथं देखील हा डबल बॉन्ड हा ब्रेक होतो
आणि ब्रेक झाल्यानंतर याच्या जागेवरती इथं याचा इलेक्ट्रॉन मिळतो, इथे याला इथे याला देखील एक स्वतःचा इलेक्ट्रॉन मिळतो. कारण हा मधला डबल बॉन्ड तयार होत असताना दोघांच्या इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली असते, भागीदारी झालेली असते आणि बॉन्ड तयार झालेला असतो. आता या सगळ्यांमध्ये किती इलेक्ट्रॉन फ्री झाले? 4 इलेक्ट्रॉन फ्री झाले. ओके. सोल्युशन जर असेल तर तिथे n नंबर ऑफ मोनोमर्स असतात. n नंबर ऑफ मोनोमर्स असतात. म्हणजे काय सोल्युशन मध्ये हे दोघच असतात का? नाही, सोल्युशन मध्ये खूप मेंबर असतात. सगळेच्या सगळेच मोनोमर असंच करतात, सेम असंच करतात. ओके. पुढच्या स्टेप मध्ये काय होतं बघा. पुढच्या स्टेप मध्ये, नेक्स्ट स्टेप मध्ये आता n नंबरचे मोनोमर आहेत. नेक्स्ट स्टेप मध्ये मी फक्त समजण्यासाठी फक्त 2च घेणार आहे. 2 वरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. What happened? Butane. 2 मोनोमर एकमेकाला काय झाले? जोडले गेले, जॉईन झाले. ओके. सोल्युशन मध्ये असला तिसरा मेंबर असेल तर हा कार्बन ऍटम काय करेल? इथला इलेक्ट्रॉन, बोला रे, बोला तुम्ही. इथला हा इलेक्ट्रॉन अजून सोल्युशन मध्ये कोण सापडते का सर्चिंग मध्ये असेल, या साइडचा पण अजून सोल्युशन मध्ये, हे काय दोघ जणच नसतात सोल्युशन मध्ये, मगाशी सांगितलं n नंबर असतात मॉलिक्युल्स. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. प्रोसेस कुठपर्यंत चालू असेल? आपल्या क्लासमध्ये जर समजा 62 मुलं आहेत, 62 मुलांचे ह्या प्रत्येक कार्बनला 2 हात आहेत बघा. इकडून एक हात आहे, इकडून एक हात आहे, इकडून एक हात आहे, इकडून जॉईन व्हायला 2 हात आहेत. आहे की नाही? प्रत्येकाला 2-2 हात. हा तर फिक्स आहे. हा किती जणांशी जॉईन होईल? किती पण जणांशी जॉईन होईल. हा शेजाऱ्याशी, शेजारचा हात रिकामा असेल की नाही? समजा आपण चेन बनवले आपल्या हाताने, लहान वगैरे असताना आपण खेळ खेळत असतो, तसं सरळ जर लाईन मध्ये जायचं असेल, गोल जर करायचा नसेल, तर शेवटच्या मेंबरचा हात रिकामाच असेल की नाही? सगळी मुलं संपल्यानंतर. आणि इकडच्याचा पण शेवटच्या मुलाचा हात रिकामाच असेल की नाही? एक हात रिकामा असेल की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. लक्षात आलं का तुमच्या? हो मॅम. हा, म्हणून हे आपण जर पेपर मध्ये काढत बसतो तर पूर्ण पेपर एवढ्याच गोष्टीत संपून जाईल आणि सगळंच करेक्ट असणार आहे. ते रिपिटेशन टाळण्यासाठी इकडून एक अशी लाईन काढली जाते, इकडून एक लाईन काढली जाते आणि त्या लाईन वरती एक असा चौकटी कंस टाकला जातो. असा चौकटी कंस टाकला जातो. थांबा दाखवते. इथं पेंट मध्ये व्यवस्थित येणार बघा. चौकटी कंस माहित आहे सर्वांना. आणि इथं त्याच्या पायथ्याला इथं काय लिहिलं जातं? n लिहिलं जातं. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हे काय इंडिकेट केलं? ही आडवी लाईन काय सांगते? अजून आमची प्रोसेस पुढे चालूच आहे, आमच्याकडे भरपूर मॉलिक्युल आहेत. हे पण आडवी लाईन सांगते, तेच तसंच सांगते. जनरली कसं लिहिलं जातं? एक मोनोमर फक्त काढला जातो. एक मोनोमर काढला जातो. 1 मिनिट. एकच मोनोमर राईट केला जातो असा, आणि त्याच्या ह्या साईडला अशी लाईन काढली जाते आणि इकडे
ह्या आडव्या लाईनवरती अशी उभी चौकटी कंस टाकला जातो, इकडून एक आणि इकडून एक असा. ओके. आणि इथं त्याच्या बेसला इथं यन दिलं जातं. आर यू गेटिंग? व्हॉट इज नेम ऑफ दिस कंपाऊंड नाउ? व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? दिस इज नथिंग बट पॉलिमर. कुणाचा पॉलिमर आहे? हा कोण आहे? हा सिंगल मॉलिक्युलला काय म्हणायचं? इथिन. हा कोणाचा? त्याचं नाव काय आहे? पॉली. बरोबर आहे का? पॉलिथिन. एक मिनिट ई राहिला. पॉलीइथिन. ओके. हा पॉलिमर आहे. कुठल्या मोनोमरचा पॉलिमर आहे? इथिन. म्हणून याचं नाव काय आहे? पॉलिथिन. काय नाव आहे? पॉलिथिन. ही केमिकल प्रोसेस होत असताना इकडे साइडचा प्रोडक्ट म्हणून कुठला मॉलिक्यूल शिल्लक राहिले का रे? राहिले का शिल्लक? फक्त ऍड होत गेलेले आहेत. हा समजा आपल्याकडे 100 मोनोमर आहेत, तर 100 मोनोमर फक्त एकमेकाला बाइंड करत राहिलेले आहेत. हा याला बाइंड केला, पहिल्याने दुसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, असे 100 लोक बाइंड झालेले आहेत. ह्या प्रोसेस मध्ये कुठला बाय प्रोडक्ट राहिला का? शिल्लक राहिला का? समजा मी सांगितलं तुम्हाला आपल्या क्लासमध्ये 62 मेंबर्स आहेत. 62 मेंबरने साखळी पकडा. साखळी पकडायला फक्त तुम्ही एकमेकाचे हात पकडलेले आहेत. या प्रोसेस मध्ये कोणती रिॲक्शन झालेली आहे का? काय झालेलं आहे? काहीच नाही, फक्त सिंपली ऍड झालेले आहेत. म्हणून या प्रोसेसला कोणती प्रोसेस म्हणायचं? ऍडिशन पॉलिमरायझेशन. पॉलिमर तयार झालाय, पण कोणत्या टेक्निकने तयार झालाय? ऍडिशनने. इथं या ठिकाणी कोणताही मॉलिक्यूल इलिमिनेट झालेला नाही. इथं कुठला? हा पॉलिमर सोडून दुसऱ्या सोल्युशन मध्ये काही सुद्धा नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते, म्हणजे अजून तुम्हाला आयडिया येईल. हे बघा, A combine with B that gives AB. AB असं झालेलं आहे, हे ऍडिशन झालं. आता A प्लस B प्लस C हे 3 कंबाईन झाले, तर या ठिकाणी A आणि C कंबाईन झाले आणि हा बाय प्रोडक्ट तयार झालाय. हा बाय प्रोडक्ट तयार झालाय. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे फक्त काय झालं इथं, कसं A आणि B स्लाइड दिसते ना तुम्हाला? येस मॅम. हा, ए आणि बी कसे कंबाईन झालेले, तसं फक्त ऍडिशन झालेलं आहे, दुसरं काही झालेलं नाही. दुसरे प्रोडक्ट ते आपल्याला पाहिजे तो प्रोडक्ट सोडून दुसरा कुठलाही प्रोडक्ट तयार झालेला नाही. इथं कसं 2 जण तयार झालेत की नाही, इथं 2, इथं कसे 2 तयार झालेले, इथं कसे 2 तयार झालेले, तसे आपल्याकडे एकच प्रोडक्ट तयार झालाय. ऍड होऊन फक्त एकच प्रोडक्ट तयार झालाय, म्हणून त्याला ऍडिशन पॉलिमरायझेशन असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, आपण आपल्या स्लाइड कडे येऊ. जर समजा या किंवा ही प्रोसेस ऍडिशन पॉलिमरायझेशन होण्यासाठी ह्या मोनोमरकडे कमीत कमी
एक तरी डबल बॉन्ड असायला पाहिजे, कमीत कमी एक तरी डबल बॉन्ड असायला पाहिजे, तरच ऍडिशन होते, नाहीतर ऍडिशन पॉलिमरायझेशन होत नाही. आर यू गेटिंग? Yes, ma'am. जर डबल बॉन्डच असला नसता तर हे इलेक्ट्रॉन तयार झाले नसते, हे इलेक्ट्रॉनच तयार झाले नसते, तर लिंकेज तयारच झाले नसते. आर यू गेटिंग? हा, आता त्याच्यापेक्षा पुढची स्टेप, हॅवॅकर्स जे असतात, जी भंगारवाली वगैरे लोक असतात, ती काही प्रकारचं प्लास्टिक घेतात विकत आपल्याकडून, तर काही प्रकारचं प्लास्टिक घेत नाहीत. बरोबर आहे की नाही? सगळ्यांनाच माहिती आहे. तर काय असं होतं, हा पॉलिमर आहे, ह्या पॉलिमर पासून एक वस्तू बनवलेली आहे. समजा आपण टब बनवलेला आहे याचा, त्या पॉलिथिनचा, या केमिकलचा वापर करून. एक आपण 20 वर्ष वगैरे वापरला, नंतर तो ब्रेक झाला आपल्याकडून. ब्रेक झाल्यानंतर अजून ते भंगारवाले वगैरे लोक अजून घेऊन गेले, ते त्याला हीट करतात ठराविक टेम्परेचरला. इथं कुठलाही प्रोडक्ट इलिमिनेट न झाल्यामुळं हीट केलं की ते त्याचं लिक्विड बनतं. लिक्विड जर मोल्ड मध्ये होतलं तर अजून त्याची आपल्याला अजून त्याचा टब बनवायचा असेल किंवा कुठलीही वस्तू बनवायची असेल तर आपण बनवू शकतो. लक्षात आलं का? हे ऍडिशन पॉलिमरायझेशन, नीट आहे का, ऍडिशन पॉलिमरायझेशन या मेथडने जो पॉलिमर तयार झालेला आहे, ह्या पॉलिमरला हीट केलं की तो लिक्विड होतो. तयार झालेलं लिक्विड साच्यामध्ये ओतलं की साच्या ज्या आकाराचा असेल, साच्याला ज्याचा शेप दिलेला असेल, ती वस्तू अजून बनवता येते. म्हणजे या टब पासून आपल्याला मग बनवू शकेल, काही पण प्लास्टिकच्या कुठल्या पण वस्तू आपण बनवू शकेल. नंतर ती वस्तू वापरता येईल. नंतर अजून ब्रेक झाली तर अजून ती लोक घेऊन जातील, अजून हीट करतील, अजून हीट केल्यानंतर अजून लिक्विड होईल, अजून लिक्विड झाल्यानंतर अजून मोल्ड मध्ये होता येईल, अजून दुसरी वस्तू तयार होईल. म्हणजे इट कॅन बी युज्ड अगेन अँड अगेन. इट कॅन बी युज्ड अगेन अँड अगेन. आता पॉलिमर या चॅप्टर मध्ये लिक्विड हा शब्द नसतो, लक्षात ठेवा. लिक्विडच्या ऐवजी कुठला शब्द असतो? सॉफ्टन. सॉफ्ट असा शब्द असतो, सॉफ्ट. लक्षात येतं का? मग जो पॉलिमर हीट केलं की सॉफ्ट होतो, हीट केलं की सॉफ्ट होतो, आणि कूल केलं की हार्ड होतो. त्या प्लास्टिकला थर्मो सॉफ्टनिंग प्लास्टिक असं म्हणायचं. त्या प्लास्टिकला थर्मो सॉफ्टनिंग प्लास्टिक असं म्हणायचं. ऍडिशन पॉलिमरायझेशन हे ऍडिशन आणि कंडेन्सेशन हे पॉलिमरायझेशनचे टाईप आहेत. आणि आता जे मी इथं ऍडिशन पॉलिमरायझेशन पासून जो हा सबस्टन्स मिळतो, जे प्लास्टिक मिळतं, जो पॉलिमर मिळतो, त्या पॉलिमरला कुठला पॉलिमर म्हणायचं? थर्मो सॉफ्टनिंग प्लास्टिक. थर्मो सॉफ्टनिंग प्लास्टिक. सांगा बरं बघू काय बोलले आता मी. ऍडिशन हा कशाचा टाईप आहे? Polymer. पॉलिमरचा नाही, पॉलिमरायझेशन.
पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशनचा टाईप आहे हा. पॉलिमरायझेशन मीन्स फॉर्मेशन ऑफ पॉलिमर फ्रॉम दिस मोनोमर. ह्या मोनोमर पासून पॉलिमर तयार होणं म्हणजे पॉलिमरायझेशन. ऍडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त मोनोमर ऍड होतात, दुसरा मॉलिक्यूल इलिमिनेट होत नाही, त्याला म्हणायचं ऍडिशन पॉलिमरायझेशन. आणि या मेथड मध्ये इथं जो सबस्टन्स बनतो, इथं जो पदार्थ बनतो, इथं जे नाऊन काय आहे ते पदार्थ बनतो, त्याला थर्मोसॉफ्टनिंग प्लास्टिक असं म्हणायचं. थर्मोसॉफ्टनिंग का म्हणायचं? कारण त्याला हीट केलं की सॉफ्ट होतं, कूल केल्यानंतर हार्ड होतं, म्हणून त्याला थर्मोसॉफ्टनिंग प्लास्टिक असं म्हणायचं. आता मॉलिक्युलर वेट मी तुम्हाला सांगते, लक्ष द्या. 62 मेंबर्स आहेत आपल्याकडे. 62 मेंबर्स आहेत. त्याचा एक पॉलिमर बनवायचा आहे. प्रत्येकाचं वेट हे 50 kg आहे. तुम्ही पॉलिमरचं वेट सांगू शकाल? सांगू शकाल का पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट? हॅलो. 3100. Yes, ma'am. मी काय बोलले कळालं का रे सगळ्यांना, का फक्त उत्तर सांगणाऱ्यालाच कळालं? तुमच्याकडे 5 चॉकलेट आहेत. प्रत्येक चॉकलेटीचं वेट हे 2 ग्रॅम आहे. तर 10 चॉकलेटीचं वेट हे किती वर आहे? प्रत्येक चॉकलेटीचं वेट हे 10 ग्रॅम आहे. 10 चॉकलेटी असतील, किती भरेल? 100. 100. तसं इथं याचं वेट माहिती असेल. कुठलेही मॉलिक्युल इलिमिनेट न झाल्यामुळं जो पॉलिमर आहे त्याचं मॉलिक्युलर वेट म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन केलं की याचं मॉलिक्युलर वेट मिळेल तुम्हाला. Am I correct? अजून एकदा सांगू? Yes, ma'am. इथं मी लिहिते याचं मॉलिक्युलर वेट 20, याचं मॉलिक्युलर वेट 20 किंवा याचं मॉलिक्युलर वेट नाही लिहित मी. का लिहित नाही तुम्हाला कळेल आता. 20 मॉलिक्युलर वेट आहे आणि असले मोनोमर माझ्याकडे 37 आहेत. 37 आहेत. 37 मॉलिक्युल आहेत. किती पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट किती येईल? कसं काढलं तुम्ही? कसं काढणार? 740. 740. 740. कसं काढलं रे? 37 into 37 into 20. हा 20. काय करावं लागलं तुम्हाला तिथं? ऍडिशन करावं लागलं, सॉरी सबस्ट्रॅक्शन करावं लागलं का मल्टिप्लिकेशन करावं लागलं? Multiplication. मीन्स polymer or molecular weight of polymer is exact multiplication of monomer. Exact multiplication of monomer. एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन तुम्ही पॉइंट मध्ये वगैरे काही सुद्धा सांगितलं म्हणजे जे करेक्ट आन्सर आहे ते आपण सांगू शकतो त्याचं. जर असे मॉलिक्युल इलिमिनेट झाले असते तर आपल्याला सांगता आलं नसतं, पण इथं फक्त ऍडिशन झालेलं आहे म्हणून सांगता येत आपल्याला ते. ओके, मला सांगा आपण या ठिकाणी मोनोमर ऍड करू शकतो का रे? हायड्रोजनला रिप्लेस करून तिथे ऍड करू शकतो का? नाही. इथं हायड्रोजनला रिप्लेस करून ऍड करू शकत नाही, याला पण रिप्लेस करून ऍड करू शकत नाही, याला पण रिप्लेस करून ऍड करू शकत नाही. म्हणजे चेन कशी चालणार आहे? लिनियर चालणार आहे का नेटवर्क चालणार आहे? नेटवर्क म्हणजे सगळ्या बाजूने. कसली चेन चालेल? लिनियर. कसली चेन तयार होईल? लिनियर चेन तयार होईल. ओके, आर यू गेटिंग? हॅलो, समजलं का? Yes, ma'am. हा बोला, कोणाला काय विचारायचं का? आणि तुम्हाला कोणालाही काही विचारायचं असलं ना अगदी बिनधास्त विचारायचं. तुम्ही फी भरताय का नाही भरत? फी जाऊ द्या, तुमचं करिअर महत्वाचं असतं.
ओके. ऍडिशन बद्दल आयडिया आली? Yes, ma'am. ही इथली कोणती प्रोसेस आहे आणि कोणतं नाऊन आहे रे? नाऊन कुठलं आहे? पदार्थ कुठला आहे? ऍडिशन पॉलिमरायझेशन ही प्रोसेस आहे. ते हातात पकडता येते का आपल्याला ही प्रोसेस? नाही. मात्र हे थर्मोप्लास्टिक हातात पकडता येते की नाही आपल्याला? हा पदार्थ एक थर्मोसॉफ्टनिंग प्लास्टिक म्हणजे हे ऍडिशन पॉलिमरायझेशन पासून तयार झालेल्या पॉलिमरला काय नाव असतं? थर्मोसॉफ्टनिंग प्लास्टिक. थर्मोसॉफ्टनिंग प्लास्टिक. आता आपल्या स्लाइड कडे जाऊयात आपण. काय लिहिले रे? सांगा बरं आता तुम्ही मला. कळतंय का? इथं त्यांनी काय केलं असतं तरी पण चाललं असतं रे. एवढी मोठी लिंकेज लिहायची गरज होती का? No, ma'am. No, नाही. ma'am. No, ma'am. एक जरी लिहिला असता आणि असा चौकटी करून दोन्ही बाजूला काढून ही प्रोसेस इकडे चालू आहे, ही प्रोसेस इकडे चालू आहे असं दाखवलं असतं तरी झालं असतं. हा, फक्त एवढं लिहून घ्या इथपर्यंत. उद्याच्या लेक्चरला मग बघणार आपण. हे रिॲक्शन लिहून घेऊ नका, मी सिंपल रिॲक्शन देते तुम्हाला. इथपर्यंत लिहा, व्यवस्थित लिहा. मेन मोनोमर्स Done, have you written ma'am. it? Okay, today we stop here. एक्झाम्पल नका लिहू एक्झाम्पल, मी देते. नंतर उद्या सोपं एक्झाम्पल त्याच्यापेक्षा.